आजचं सकाळचं शूट आवरलं आणि डायरेक्ट निघालो सांगली फेस्टिवलला. आज रविवार असल्यामुळे जिमला सुट्टी होती. मग काय आम्ही बाकीचं सगळं शूट आवरलो आणि डायरेक्ट निघालो सांगलीला. जिथं समागम होणार आहे तिथं पब्लिक तर आज ढीगच आली होती. फायनली आम्ही सांगलीमध्ये पोहोचलो, गाडी पार्क केली आणि डायरेक्ट निघालो फेस्टिवलला. मित्रांनो, सांगली फेस्टिवलला कोण कोण गेलं होतं कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. इंच्या अगोदर आल्यामुळे आम्हाला तिकीट तर एकदम फ्री मध्येच होतं. एंट्रीला हत्तीचं दर्शन घेतलो आणि आम्ही निघालो फेस्टिवल बघण्यासाठी. फेस्टिवल मध्ये सगळ्याकडे लेडीचं स्टॉल होतं, त्यामुळे काय आम्हाला घेता आलं नाही. मग काय जिथं खायला भेटेल तिथं नुसता बुक्का उडवत होतो. सगळीकडे नुसता टेस्ट करत होतो. एवढं सगळं टेस्ट केल्यानंतर फायनली आम्ही पेंडालच्या बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर एक वेगळंच समाधान वाटत होतं. तर मी परत उलट ह्या टेंट मध्ये जायला सुरुवात केली आणि एका अत्तरच्या स्टॉलवर जाऊन इथले सगळे परफ्यूम आणि अत्तर बघितले. फेस्टिवलच्या एंट्रीला चंदू काका सराफ यांचं बस दिसलं. तिथं आतमध्ये गेल्यानंतर बसमध्ये डायरेक्ट शोरूमच केलं होतं. हे सगळं आवरलो आणि डायरेक्ट निघालो डीमार्ट कडे. मित्रांनो, डीमार्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला जिमचं साहित्य घ्यायचं होतं, पण बजेट नसल्यामुळे आपण ते काही घेतलो. घरातलं सगळं किरकोळ सामान घेतलो आणि डायरेक्ट गेलो शिवराजला जेवण्यासाठी. कराडचा प्रसिद्ध शिवराज धाबा आपल्या सांगलीमध्ये पण आहे. तिथं आम्ही जेवायला गेलो आणि मसूरवर ताव मारला आणि डायरेक्ट निघालो घरी.